सातारा पुसेगाव रस्त्यावर शुक्रवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर आणि बोलेरो यांच्यात भीषण धडक होऊन अपघात झाला। या अपघातात ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या बोलेरोमधील 10 महिला किरकोळ जखमी झालेल्या आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुसेगाव हद्दीतील कृष्णकुंज रोपवाटिका आणि हॉटेल रत्नदीप समोर साताऱ्याकडून पुसेगावकडे जाणारी फॉर्च्युनर आणि पुसेगावहून साताऱ्याकडे येणारी बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक झाली। त्यानंतर दोन्ही वाहने पलटी झाली। या अपघातात बोलेरोमधील संवादे गावच्या 10 महिला किरकोळ जखमी झाल्या असून या महिला फलटण तालुक्यातील सोळे ते ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होत्या। फॉर्च्युनरमध्ये 3 जण प्रवास करत होते। त्यापैकी एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून समोरासमोर धडक होऊन 10 महिला किरकोळ जखमी झालेल्या आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघाताचा मोठा आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना बोलेरोमधून सुरक्षित बाहेर काढले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जखमींना मदत करण्यात आली असून रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।